नमस्कार, माझं नाव वैभव कोळी. मी वैभव वसंत कोळी पन्हाळगडावरती गाईड काम करतो आहे. मी लहान असल्यापासून म्हणजे दुसरीला असल्यापासून त्यावेळी फक्त पॉईंट दाखवायचं काम करत होतो. आता पूर्ण गाईडचं काम करतो आहे. लहान असल्यापासून गाईड करतो आहे. म्हणजे मला बघायला गेलं तर 8 ते 10 वर्ष झाले लहानपणापासून गाईड करत असल्यामुळे पन्हाळगडावरती येणाऱ्या पर्यटकांना गाईडचं काम करून पूर्ण पन्हाळा व्यवस्थित दाखवण्याचं काम करतो. आपल्या महाराजांचा किल्ला आहे, लोकांना इतिहास समजला पाहिजे. हा 400 एकराचा किल्ला आहे. तसा अर्ध्या तासात किल्ला बघून होत नाही. बघायला गेलं तर किल्ला 2 ते 2.5 तास लागतात प्रॉपर किल्ला बघण्यासाठी. धन्यवाद. ओके, थँक्यू. आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराज धीराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. हर हर महादेव, हर हर महादेव. तिथून गडाची सुरुवात झाली. गडाला असे गडावरती येण्यासाठी 3 गेट होते. एक 4 दरवाजा, पूर्वेला 4 दरवाजा होतो. इंग्रजांनी 1844 ला तोडला. पश्चिमेला 3 दरवाजा, उत्तरेला वाघ दरवाजा. तर इंग्रजांनी 1844 ला जो दरवाजा तोडला गेला तिकडे पूर्वीचे काही 4 दरवाजे होते. ते दरवाजे असते तर आता गाडी लावून चालत यावं लागलं. त्या काळात इंग्रजांनी तोडले म्हणून गाडी गडावरती येते. हा किल्ला सगळा बाहेरून आहे. किल्ल्याच्या आतमध्ये लोकवस्ती आहे, सरकारी कार्यालय, ऑफिसेस, फार्म हाऊस, बंगले, हॉटेल, लॉजिंग सगळं गडाच्या आतमध्ये. आणि त्याच्या आतमध्ये छोटा किल्ला म्हणजे बाले किल्ला म्हणला. तर या किल्ल्यावरती एक मध्य टेकांचं ठिकाण असणार. त्या किल्ल्याच्या आतमधला एक छोटा किल्ला याला बाले किल्ला म्हणला. तर आपण किल्ल्याची सुरुवात आता बाले किल्ल्यापासून करतोय. हा किल्ला त्या काळात बांधला शिलारवंशी राजा भोजने. तळातून दगड वापरले गेले, तळातून सगळा जांभा खडक आहे. जांभा खडकावरती किल्ला उभा केला राजा भोजने 1052 ते 11 ते 12 मध्ये. तर राजा भोजला किल्ला बांधायला 60 वर्ष लागली. त्या त्यानं गडाला नाव दिलं तर पन्नग आले. पन्नग म्हणजे नाग आणि आले म्हणजे गड, यासाठी पन्नग आले असं नाव दिलं गेलं. त्यानंतर दुसरे राज्य आले देवगिरीचे यादव लोक आले 14व्या शतकामध्ये. तर राजा भोजने 60 वर्षात किल्ला कंप्लीट केला. यादव लोक आले 14व्या शतकामध्ये. त्यांनी ब्रह्मगिरी असं नाव दिलं गेलं. ब्रह्मदेवतांचं स्थान म्हणून ब्रह्मगिरी. तिसरा राजा विजापूरचा आदिलशाह तो आला 15व्या शतकामध्ये. त्यानं गडावरती 2-3 इमारती बांधल्या. त्यानं गडाला नाव दिलं शहानबीदुर्ग. आणि त्यानंतर आपले राजे छत्रपती शिवाजीराजे 1659 साली प्रतापगडावरच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला. अफजलला पाडला गेला आणि राजे 18 दिवसात या गडावरती आले. 10 नोव्हेंबरला अफजल खानाला मारलं आणि त्यानंतर 18 दिवसात म्हणजे 28 नोव्हेंबर 1659 ला जेव्हा राजे पन्हाळगडावरती आले, हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकला. त्या किल्ल्याला नाव दिलं किल्ले पन्हाळगड. हे प्रत्येक इमारतीनं नवीन नाव दिले गेली. ज्यात आपण किल्ल्याचा बाले किल्ला बघतो. याचं पूर्वीचं नाव होतं किल्ल्याचा बाले किल्ला. त्यांचं नाव पडलं अंबरखान आणि राजांच्या काळात नाव पडलं धान्याचं कोठार. मग धान्याचं कोठार म्हटल्यानंतर एवढा मोठा किल्ला गडावरती शेती होत नव्हती. शेती राजांच्या काळापासून गडाच्या पायथ्याशी होते. ते गडाच्या पायथ्यापासून धान्य गडावरती यायचं. आणताना धान्य रेड्यांच्या अंगावर आणलायचं. शेतीमधला 4था हिस्सा शेतकरी धान्य मावळ्यांसाठी गडावरती पाठवायचा. ते धान्य रेड्यांच्या अंगावर गडावरती आणलायचं. मग रेड्यांचा वापर करायचा धान्य आणण्यासाठी. गडाच्या पायथ्याशी धान्य एका ठिकाणी जमावायचं. आपण आता गव्हर्नमेंटला टॅक्स देतो, त्या काळात कर महसूल जमावायचा. ते धान्य गडावरती आणताना रेड्यांचा वापर करून गडावरती आणायचे. इथे पूर्वीच्या काय लाकडी पूल होता. या लाकडी पुलावरून धान्य आतमध्ये द्यायचं. धान्य स्टोअर केलं जायचं. धान्य सुरक्षित ठेवायचं. पण धान्य चोरीला जाऊ नये यासाठी गडाच्या बाजूनी संरक्षण वॉल होती आणि त्याच्या बाहेर साईडला खंदक होतं. खंदक म्हणजे यामध्ये पाणी वेल्याने मगरी वस्ताच्या शत्रुसैनिक आतमध्ये येऊन धान्य चोरून आहेत. मग गडाला 4ही बाजूने खंदक होतं. हा 14 एकराचा बाले किल्ला आहे. 4ही बाजूने याला खंदक होतं. किल्ल्याचा बाले किल्ला. पूर्वीचं नाव होतं अंबरखान, आताचं नाव धान्याचं कोठार. या आतमध्ये जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजा भोजने आदिलशाहला 15व्या शतकात, त्याच्या आधी देवगिरीचे यादव आले होते. तर राजा भोजच्या कामाला किल्ल्याचा बाले किल्ला बांधला. त्या काळची एक म्हण आहे. आता सुद्धा आपण ती म्हण म्हणतो किंवा ऐकतो किंवा बोलतो. पण म्हण म्हणताना उलटी म्हणतो आपण, का गंगोतिल्यावर का राजा भोज. पण ती म्हण तशी नाही, का राजा भोज आणि का गंगोतिली अशी आहे. राजा भोजच्या कामामध्ये बाले किल्ल्याची तटबंदी उभा करत होता. ही तटबंदी बांधत असताना तटबंदी त्या काळात सारखी पडली जायची. ही आता बांधलेली दिसते चिरामातीमध्ये तटबंदी. पूर्वीच्या काही दगडी तटबंदी तशी होती, जे मागच्या साईडला दिसते तशी दगडी तटबंदी होती. तटबंदी बांधताना तटबंदी सारखी चुकते, सारखी उभा केली की पडते. म्हणून राजा भोज काय करतो, त्याच्या गुरुला विचारतो, मी तटबंदी उभा केली तर सारखी का पडते. त्याचा गुरु सांगतो, या पायामध्ये एका स्त्रीचा बळी द्यायला पाहिजे. बळी म्हणजे जिवंत समाधी घ्यायची आहे. त्यासाठी राजा भोज आसपासच्या गावामध्ये दौंडी पेटवतो. तर दौंडी पेटवल्यानंतर कोणी बाई गडावरती बळी द्यायला तयार होत नाही.
बळी देण्यासाठी गडाच्या पायथ्याशी राहणारी व्यक्ती, त्या बाईचं नाव होतं गंगोतेली, ती गडाच्या पायथ्याशी राहणारी व्यक्ती, ती बाई गडावरती येते आणि राजाभाऊला म्हणते मी बळी द्यायला तयार आहे. तर राजाभाऊने त्या बाईला सांगितलं, तर राजाभाऊच म्हणाला तुम्ही अशा हालतमध्ये बळी कसा काय देणार? म्हणले 2 महिने थांबावं लागेल, कारण ती बाई म्हणजे प्रेग्नेंट असते, गरोदर असते. त्या राजाभाऊच्या समोर आलं तर तिला पहिला छोटी मुलगी असते, ती गरोदर असते. राजाभाऊ म्हणला, ती बाई म्हणते 2 महिने थांबावं लागेल, कारण जेव्हा पोटामध्ये जे मूल वाढतंय त्या मुलाचा मला चेहरा बघू द्यायचा सांभाळ जर तुम्ही करणार असाल तर मी बळी द्यायला तयार आहे. त्या राजाभाऊने त्या बाईला सांगितलं गेलं, तुम्हाला मुलगा तर सांभाळ माझ्यातून होईल, मुलगी झाली तर मुलीचा सांभाळ माझ्यातून जमणार नाही. एका आईपेक्षा जास्त मुलीच सांभाळ ती मुलगीचा होणार नाही माझ्यातून, कारण माझ्यानंतर ते मुली जबाबदारी कोण घेणार? त्या बाई म्हणते जे होईल ते होईल. ती गंगोतेली नावाची लेडी असते, ती गडावरती येते. राजाभाऊने तिला राहण्यासाठी ते खोली बांधली, तळघर काढलं. 2 महिन्यात डिलिव्हर झाली आणि दुर्दैवाने तिला दुसरी मुलगी होते. तर ती म्हणते आता राजाभाऊने मुलीचा सांभाळ तर नाकारलाय, म्हणजे आपल्यासोबत आपल्या मुलींचा बळी घेते आणि किल्ले तटबंदी बांधकाम पूर्ण करते. त्यासाठी म्हणला तर का राजाभोज आणि का गंगोत्री? राजाभोज जरी राजा असला, एका गरीब स्त्रीने आपल्या मुलींचा आणि आपला जीव त्याला दान केला होता. आणि राजाभोजपेक्षा गंगोत्रीला श्रेष्ठ मानलं जातं. समोर दगडावर 3 मूर्ती आहेत, गंगा, यमुना, सरस्वती. त्या बाईचं नाव गंगा, दुसऱ्या मुलगीचं नाव यमुना आणि तिसऱ्या मुलगीचं नाव सरस्वती. तर 2 मुलींची नाव आहेत, यमुना आणि सरस्वती. त्या बाईचं नाव होतं गंगोतेली. तर त्या तेली समाजाची बाई होती, तिचा बाई त्या बाईचा आणि त्या 2 मुलींचा बळी ते दिला गेला होता. म्हणून तिचे सगळ्यात मोठं बलिदान आहे, म्हणजे कोठराला त्यांची नाव दिले गंगा, यमुना, सरस्वती. पण हे कधी राजाभोजच्या काळात हजारो वर्षापूर्वी बळी देण्याचे प्रकार आता 10 ते 15 वर्षात बंद झाले गेलेत. आपल्या महाराजांच्या काळात नव्हे. महाराजांना पण असं सिंधुदुर्ग किल्ला पाण्यामधला बांधला तर त्यांना बळी द्यायला लागत होता. महाराजांनी कोणाचा बळी दिला नाही, स्वतःच्या दाढीचा बळी दिला होता, प्राण्यांचा माळ्यांचा कोणाचा दिला नाही. हे राजाभोजच्या काळात त्या बाईचा आणि त्या 2 मुलींचा बळी दिला गेला होता. म्हणून त्यांची आठवण कोठरांना गंगा, यमुना, सरस्वती नाव दिले गेले. ओके, बघा इथे छत्रपती शिवाजीराजांचा या साईडला बॅक साईडला मोठा राजवाडा होता. तर राजवाडा त्या काळात तोडला गेला. आज तुम्ही कधी राजस्थानला गेला तर राजस्थानच्या किल्ले आपल्यापेक्षा शाबूतक्या मेंटेन दिसतील. आपल्या इकडचे किल्ले अर्धवट तुटले गेलेले पडलेलेच बघायला भेटतात. तर का? तर तिकडच्या काही लोकांनी चाकरी केली इंग्रजांसोबत, त्यामुळे जाताना इंग्रजांचे किल्ले त्यांना दिले गेले. पण आपल्या इकडचे किल्ले तोडले, कारण की आपल्या हिंदू लोकांचा अहंकार तोडण्यासाठी इंग्रजांनी महाराजांनी किल्ले बांधलेत, ते तोडण्याचा प्रयत्न केला. तर राजाने जे किल्ले बांधले ते इंग्रजांनी तोडले, कारण की आपले लोक नमली जातील असं वाटलं. पण लोक नमली नाहीत. पण राजांचा राजवाडा तोडला, धनसंपत्ती सोनं पुरले बघण्यासाठी राजवाडा उद्ध्वस्त केला गेला. आता बघण्यासाठी कोठार राहिले गेले. पूर्वीचं नाव होतं अंबरकणा. अंबर म्हणजे हत्तीच्या पाठीवरती, म्हणजे किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. इथे पूर्वीच्या काय धान्याची कोठार, साठा, दारुगळा, मॅन्युफॅक्चरिंग गडावरती सगळीकडे पोहोचवायचा. हा पूर्वीचा अंबरकणा म्हणजे हत्तीच्या पाठीवरची अंबारी असते. समोरचा आकार आपल्याला अंबारीसारखा दिसतो, म्हणजे त्याला अंबर म्हणलायचं. खाना म्हणजे धान्य. राजांच्या काळात नाव पडलं धान्याचं कोठार. मग एवढा मोठा किल्ला आहे, शेती गडावरती होत नाही, अजून सुद्धा शेती पिकली जात आहे. आता लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात लोकांना राहण्यासाठी जागा जमीन मिळायला गेल्या, तर वैयक्तिक मालकी जागा झाली. हा किल्ला जातो आर्कोलॉजीकडे, काही जागा नगरपालिकेकडे, काही फॉरेस्टचा आणि बाकी आसपासच्या गावातून धान्य गडावरती यायचं. तर धान्य गडाच्या पायथ्याशी शेती होते. गडाच्या पायथ्याशी तांदूळ जास्त गडावरती यायचा. तर पहिल्या कोटरामध्ये तांदूळ, दुसऱ्या कोटरामध्ये वरी, तर तांदूळ, वरी, नाचणी, गंगा, यमुना आणि सरस्वती. बरा सगळ्यांचा फोटो घेऊन आतमध्ये जाऊ. बॉईज वरती आणि त्यावेळेस सैनिकांचं खाणं पण तितकं असायचं. बसल्या बैठकीत 10-15 भाकरी एका वेळेला मुडल्याच्या, तेव्हा सैनिकांना धान्य तितकं लागायचं. वर्षभर पुरेल इतका साठा करायचे, कारण 6-6 महिने गडावरती पाऊस होता. त्या काळामध्ये दुश्मन लोकांचा कधी वेढा पडेल माहीत नाही, आणि गडाला किती दिवस शत्रू लोकांचा वेढा पडला, गडावरती किती दिवस वास्तव्य करायला लागेल माहीत नाही. मग धान्य वर्षभर पुरेल इतका साठा करायचा आहे. तर धान्य गडाच्या फायद्यापासून एकदाच आणायचे आणि गडावरती पूर्णपणे साठा करून ठेवायचे. तर खालचे दरवाजे पूर्णपणे लॉक करायचे, आणि इथून गोरगरिबांना धान्य वाटलं पण जायचं. ते दरवाजे लॉक करायचे. सारख्याचा वापर केला जायचा. पायामध्ये तुम्हाला तर सिमेंट दिसतंय, पूर्वीच्या काही सिमेंट नव्हतं. हे शेणानं सारवलं जायचं. यामध्ये कडीलिंबाचा पाला तरलायचा. आपण कसा पावडरचा यूज करतो धान्य खराब होऊ नये म्हणून पूर्वीच्या काही कडीलिंबाचा पाला टाकायचा. खालच्या दरवाजे लॉक करायचे. वरती जे छोटे कॅटेगरी असतात ते आपल्याला लाईट येण्यासाठी, नाही तर धान्य वरून खाली सोडलं जायचं. धान्य पोत्यामध्ये ठेवायचे, नाही तर धान्य सुट्टं ठेवलं जायचं. आणि पोत्यामध्ये ठेवलं तर क्वांटिटी कमी होणार, त्यावेळी प्रत्येक वेळा दरवाजा उघडावा लागणार. त्यामुळे धान्य वरून खाली सोडायचे. पूर्णपणे कोटात भरलेलं असतं. मग किती पोते टाकले काय टाकले मोजून टाकायचे नाहीत. 1 मिनिट सारखा हा खांब दिसतो का आपल्याला? या खांबावरती तुम्हाला इथे एक कल दिसते, 1, 2 आणि 3. हा एक छोटासा दगड आहे, त्याच्यावरून आम्हीची मेजरमेंट लेवल काढली. 5 लाख पोती म्हणजे 25 कोंडी, 1 टन म्हणजे 20 पोती एवढं धान्य व्हायचे. धान्य सुरक्षितता पकडण्यासाठी इथून लेवल चेक केली याची. धान्य किती
कितपत आहे, धान्य किती संपलं गेलं आहे, धान्य सुरक्षित किती आहे तुम्ही चेक करायचं. धान्य काढायचं आहे तर खेडेगाव जशी कणगी असते पत्र्याचा डबा किंवा आवडा त्याला कणगी म्हणतात, वरून टाकतात घालून काढतात. इकडे पायाला येतात किंवा छोटं बोल दिसलं काय ते पायाचं बघा छोटं बोल दिसतं तर छोटं बोलून बाहेर काढून द्यायचं त्याला कणगी जातो. कसं आहे तिथं वरती? छान आहे. या की मॅम. उडी मारणार का इथं? इकडून या. उडी मारणार? विशाळगडला निघून गेले होते सिद्धीजवळच्या वेड्यातून. तो हा मार्ग आहे. महाराज इथून 40 ते 45 किलोमीटर लांब गेले होते. महाराज आपल्यासाठी मी त्या काळात आपल्यासाठी गेले, त्यांच्यामुळे आज आपण तुम्हाला लक्षात येईल. तर हा पन्हागडाचा इतिहास असा आहे, हा जो किल्ला बांधला आहे जांबा खडकावरती किल्ला उभा केला गेला आहे. खालून सगळा जांबा खडक आहे, त्याच्यामुळे राजा बोलला किल्ला 60 वर्षात किल्ला कंप्लीट झाला. तळातून त्याला बांधायला 100 वर्ष कमी पडली असते. आता जो मार्ग बघतोय याला राजदिंडी मार्ग म्हणलं जातं. म्हणजे राजांची दिंडी ज्या सिद्धीजोवरचा वेढा होता त्या राजे याच मार्गातून वेड्यातून निघून गेले होते. पन्हागडावरून सुटका झाली होती, तर राजाने आपली स्वतःची सुटका याच मार्गातून करून घेतली. याला राजदिंडी मार्ग म्हटलं जातं. छत्रपती शिवाजी राजे आपले पन्हागडावरती येण्याच्या आधी प्रतापगड किल्ल्यावरती होते. प्रतापगड किल्ला आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये. त्या किल्ल्यावरती असताना राजांना वारंवार पत्र वारंवार खलिते यायचे, जे चंद्ररावजी मोरे जावळीच्या खोऱ्यामध्ये राहणारे जावळीचे मोरे राजांना वारंवार पत्र पाठवतात. म्हणतात तुम्ही कोण राजे? या हिंदुशाहीचे मराठीशाहीचे राजे आम्ही तुम्हाला राजा मानत नाही. अशा वेळी राजे त्यांच्या भेटीला गेले. ते हिंदू असून आदिलशाहीची हुकूमत चालवतात, आदिलशाहीची वतनदारी चालवतात, आपल्याच गोरगरीब लोकांच्यावरती अन्याय होतोय. अशा वेळी राजांनी त्यांना बोलणं केलं, तर राजांना उद्धटपणाचं बोलणं केल्यामुळे राजांनी त्यांचा जावळीचा किल्ला काढून घेतला. जावळी गाव त्यांच्या कब्जातून काढून घेतलं, तिथं हिंदुशाही लावली. तर राजाने आमच्या हातून जावळी काढून घेतल्या, जावळीच्या मोरांना जावळी सोडावी लागली. तर ते आदिलशाहीच्या दरबारात पोहोचले. तर आदिलशाहची आई असते बडी बेगम, एकदम रागेट स्वभावाचे. छत्रपती शिवा हिंदू से राजा बन रहा है. तर राजांचे वडील शहाजीराजे आदिलशाहीकडे होते. हिंदू म्हणून कोणता राजा बनतोय, इसको राजा बनने से रोकना है, त्यासाठी ते विडा काढते. छत्रपती शिवा को कोण पकडलाय का? राजांना पकडण्यासाठी कोणी तयार होत नाही. त्यातून आदिलशाहीचा सरदार, त्या सरदारातून असतो अफजल खान. तर छत्रपती शिवरायांना पकडण्यासाठी तो विडा होतो. तो म्हणतो छत्रपती शिवा को मैं पकड लावूंगा. राजांना पकडण्यासाठी मोठा फौज पाठवायचा सरदार घेतो आणि प्रतापगडच्या दिशेला लागतो. जेव्हा प्रतापगडच्या दिशेला लागला, पण राजांचे वडील शहाजीराजेकडे आदिलशाहीकडे असतात. राजांना त्याची कुणकुण बसवते. आपल्या दिशेने अफजल खान नावाचा व्यक्ती चालून येतोय. राजे प्रतापगडावरती असतात. अफजल खान वाईच्या जंगलामध्ये येतो आणि तिथून त्याचा वकील असतो. म्हणजे अफजल खान वाईच्या जंगलामध्ये लपतो, फौज पाठा शस्त्रसाठा घेऊन आलो आणि तिथून त्याचा वकील असतो कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. याला सांगितलं होतं छत्रपती शिवा को बोल दो अफजल खान चा बापू मिलने के लिए और प्रतापगड के नीचे वाई के जंगल में बुलाया. तसा निरोप प्रतापगडावरती गेला. राजांच्याकडे निरोप गेला. राजांना त्याची कुणकुण बसल्यामुळे राजांना सांगितलं राजे खान साहेब आलेत आणि तुम्हाला भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी वाईच्या जंगलामध्ये बोलवलं गेलंय. राजे म्हणाला 32 दत्ताचा बोकड अफजल खान माझ्या भेटीला आलाय आणि मला तिकडे भेटीला बोलवतोय, म्हणजे एक प्रकारे युद्धाला आमंत्रण देतोय. आपण त्या वाईच्या जंगलामध्ये गेलो तर आपण फसलो जाणार. त्या खानाला जर इकडे भेटीला बोलवायचं आहे, आपण तिकडे जायचं नाही, तर तुमच्या खान साहेबांनाच गडावरती बोलवा, तिकडे चांगला पाहुणचार करू. म्हणजे प्रतापगडावरती राजे खान साहेब इतक्याला मिळणार नाहीत, आम्ही तिकडे येऊ शकत नाही, तुमच्या खानानंच इकडे बोलवा. राजाने असा निरोप दिला गेला. पण खाना इकडे यायला तयार नाही. राजाने उलट निरोप दिला गेला. खानाला इकडे येण्यासाठी भाग पडायचा, तर करायचं काय? हम आपके खान साहब को डरते, हम उधर नहीं आ सकते. हा निरोप खानाला जातो. शिवा हमसे डरता है, हम जाएंगे उसको मिलने के लिए. म्हणून खानाचा अहंकार वाढतो आणि राजाने भेटीला तयार होतो. म्हणजे गडाच्या पायथ्याशी यायला तयार होतो. म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी जावळीच्या जंगलामध्ये. राजे म्हणाले एवढं बोलल्यानंतर खान तिथून इथेपर्यंत आलाय, इथून वरती आला तो मागे पुढे बघणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला खानाला भेटीला जायचं आहे. कारण की आपले थोरले बंधू, त्यांचं नाव होतं संभाजी, म्हणजे राजांच्या थोरल्या भावांचं नाव होतं संभाजी.
सैन्यांना खानाने दगाफटका करून मारलं होतं. राजांना तो मागचा बदला पूर्ण करायचा होता म्हणून राजाने भेटीला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळी तारीख ठरवली गेली 10 नोव्हेंबर 1659. पण राजाने खानाचा पूर्ण अभ्यास केला. खान नेमका आलाय कशासाठी, बोलण्यासाठी, पकडण्यासाठी की मारण्यासाठी. राजांना पक्की बातमी लागली खान आपल्याला मारण्यासाठी आहे. राजे म्हणाले आपल्याला पण पूर्ण तयारीशी जावं लागेल. पण राजाने जाताना आपल्यासोबत जीवामाला व्यक्ती निवडला गेला. अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा, राजांचा अंगरक्षक जीवामाला. राजे 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाच्या भेटीला प्रतापगडाच्या पायथ्याशी गेले. इकडे मोठा शामियाना बांधला होतो. त्या शामियानामध्ये राजाने आलिंगन दिलं. अफजल खान 6.5-7 फूट हाईटचा, राजे 4.5 ते 5 फूट हाईटचे. राजाने आलिंगन दिलं. आओ शिवा गेले लग जाओ. राजाने असं जवळ त्याने कवळ्यामध्ये बोलवलं. राजांना त्याला माहित होतं की राजांची म्हणजे अफजल खानाची पद्धत काय दुश्मनाला मारण्याची. राजे पण त्याच्या जवळ गेले. जेव्हा गळा भेट होते राजांना कवळ्यामध्ये दाबलं गेलं आणि पाठीमध्ये खंजीरचा वार केला. पण राजांना समजलं गेलं या खाण्याने आपल्याला जवळ बोलून गळा भेट करून पाठीमध्ये खंजीरचा वार केलाय, आपल्यासोबत दगा झालाय. त्यावेळी राजाने बिचवा काढला आणि खानाच्या पोटामध्ये मारला. हातामध्ये अंगठ्या होत्या, वाघ नक होतं. अफजल खानच्या पोटामध्ये घातला आणि त्याचा कोता पडला. तो ओरडला हे अल्ला. पण त्याचा वकील कृष्णाजी भास्कर यांनी छत्रपती शिवरायांच्या दिशेने तलवार फिरवली. ती तलवार फिरवल्यानंतर ती हल्ली जीवामालेनं पण म्हटलं तो होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजे जेव्हा दानपट्टा सय्यद बंडा सोबत खेळताना दानपट्ट्यामध्ये राजांचा जिरड उडताना कपाला जखम होती. सय्यद बंडाचा हवेतल्या तोडला गेला जीवामालाने. अफजल खान पालखी बसून पळून चालला होता. संभाजी कावजेन बाकी सैनिकांनी खानाचा पिछा केला. त्याचं मुंडकं कापलं आणि आऊसाहेबांच्या पायावरती नटवलं. राजांनी खानाला फाडले गेलाय. राजे म्हणाले आपल्या हातून हत्तीसारखा अफजल खान आदिलशाहीचा सरदार हुकमेक मारले गेलाय. तेव्हा आपल्यावरती दुश्मन लोक चालून येतील, हजारोंच्या तर लाखोच्या फौजन येतील. त्यामुळे आपल्याला असा किल्ल्याचा शोध घ्या आसपास लोकवस्ती किंवा जवळपास किल्ला नसेल, शेतकरी बांधवांची घरं नसतील, आसपास शेतीवाडी नसेल. कारण माझ्याच बांधवांचे माझ्या शेतकरी लोकांचे नुकसान होतं कामा नये. आसपासची गावं लुटली जातील, आसपास शेतीवाडीचे नुकसान होणार, शत्रू सैनिक चालून येताना गोडदळी म्हणून नुकसान होणार. राजांनी सांगितलं असा किल्ल्याचा शोध घ्या जवळपास किल्ला नसेल किंवा लोकवस्ती नसेल. पण हा किल्ला राजांना मिळाला गेला. राजे बाकीचे किल्ले सगळे जिंकत आले. 28 नोव्हेंबर 1659 संध्याकाळी मशालीमध्ये हा किल्ला बघितला गेला आणि त्याचवेळी किल्ला राजाने आपल्या हाती घेतला. आदिलशाहीकडून किल्ला जिंकला गेला. राजे म्हणाले आपण तिकडे अफजल खानाला मारले आणि इथे आदिलशाहीकडून किल्ला काढून घेतलाय. आपला बदला निश्चित घेतला जाणार. कोण ना कोणतरी आपला पिछा करत असणार आहे. आपण काही दिवस या गडावरती थांबू. आपला पाठलाग कोण करते, पिछा कोण करते हे बघण्यासाठी राजे या गडावरती थांबले. पण आदिलशाहीच्या दरबारात अफजल खानचा मुलगा फाजल खान गिरडी असतो. मेरा पिता का बदला मेरे चाहिए, छत्रपती शिवा को जिंदा मुर्दा पकड़ के रहो, मेरे को शिवा चाहिए. आदिलशाहीने 40 फौज सिद्धीजोहर नावाच्या व्यक्तीला दिली. शिवा चाहिए तो शिवा पणाला केले पण आहे. जेव्हा पणाला केले को घेर के भेटलो मग सिद्धीजोहर नावाचा व्यक्ती गडाला 40,000 फौज घेऊन येतो आणि पणा गडाला काही महिन्यात वेढा पडला. 2 मार्च 1660 राजे म्हणाले आता आपण गडावरती अडकलो गेलेलो आहे. आपल्याकडे 1000-1200 सैन्य, सिद्धीने तर 40,000 सैन्याने गडाला घेरले गेलेला आहे. आपण 1000-1200 सैन्य युद्धाला गेलो तर तासाभराच्या वरती टिकावं लागणार नाही. आपल्याला काही दिवस काही महिने गडावरती थांबावं लागेल. आपल्याला जसा गडाचा वेढा ओसरेल तसं गडावर आपण सुरक्षितपणे बाहेर पडू. तोंडावरती पावसाचे दिवस आहेत, राहण्यापिण्याची व्यवस्था सिद्धीकडे झाली तर सैन्य वेढा सोडून निघून जाईल. राजे गडावरती थांबले. मग सिद्धीला दाखवून दिलं गडावरती लाखोची फौज आहे. मग तो घाबरून खाली थांबतो. 40,000ची फौज घेऊन गडावरती यायचं धाडस करत नाही. राजाने सिद्धीजोहरला जेव्हा पन्हागडावरती राजे राहिले, गडावरती राजाने 1 महिना वाट बघितली. 1.5 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने, 3.5 महिने, अखेरकार 4.25 महिने झाले. पण गडाचा वेढा निघण्याचं नाव निघत नाही. गडा वेढा पुढे सरकू लागलाय. आपले सैन्य गडावरती थांबले गेलेलं आहे. गडाच्या खाली जाऊ शकत नाही. गडावरती जे धान्य संपत होतं गेलं ते गडाच्या पायथ्याशी होत होतं. ते गडावरती येणे बंद झाले गेले. गडावरती येणारे रसद बंद झाले. भरलेली कोठार रिकामे होत आले. तोंडावरती पावसाचे दिवस. राजे म्हणाले 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, अखेरकार 4.25 महिने झाले. हा गडाचा वेढा निघत नाही. जितके जास्त दिवस राहतो आले आपण संकटात चाललोय. गडाचा आता जर वेढा निघला नाही, आपल्याला येणाऱ्या संकटाला सामोरं लागेल. त्याच्या आधी आपण हा किल्ला सोडायचा आहे. तर करायचं काय? सिद्धीला भेटीचं पत्र द्या. गणिमेकाने सिद्धीला भेटीसाठी तयार करा. मग सिद्धीला भेटीचं पत्र दिलं गेलं. राजे तुमच्या भेटीला येतात. तर सिद्धीने नकार दिला. कारण राजाने हत्तीसारखा अफजल खान 2 मिनिटांमध्ये फाडला असतो. मी प्रतापगडच्या पैसे जसा राजाने अफजल खान फाडला तशी माझी हालत काय होऊ शकते. मी गडावरती गेलो तर अफजल खानापेक्षा बेकार होऊ शकते. मग सिद्धीजोहर भेटीला नकार देतो. राजे दुसऱ्यांदा पत्र पाठवतो. तरी सुद्धा त्या सिद्धीचा नकार येतो. राजे म्हणतात 3ऱ्या वेळी त्याला असं पत्र पाठवा त्या पत्रामध्ये तळच्या वाटाघाटीचा उल्लेख करा. या गडावरून जर आम्ही सुरक्षित बाहेर पडलो त्या भेटीसाठी हा पन्हाळा किल्ला सिद्धीजोहरला देऊ. राजाने सिद्धीजोहरला किल्ला देण्याचं वचन दिलं गेलं, बोलणं केलं होतं. पण सिद्धीला वाटतं राजांच्याकडून हा किल्ला मिळेल, राजांना गडाच्या खाली बोलायचं, राजे पण पकडले येतील, आदिलशाहीकडून मोठी जहांगीर मिळेल, अफजल खानाचा मुलगा शाबासकी देईल. या भ्रमात सिद्धीजोहर होकार देतो आणि राजांना निर्णय देतो मी राजांना भेटीसाठी तयार आहे. पण राजांनी गडाच्या खाली यावं 50 ते 60 जण निघतील. राजे म्हणाले सिद्धीजोहर भेटीला तयार झालाय. पण राजांच्याकडे अशी एक व्यक्ती असतात. त्या व्यक्तीचं नाव असतं बहिर्जी नाईक. हिंदवी स्वराज्यात 3रा डोळा म्हणला तर राजांना म्हणतात राज आपण इतके दिवस थांबलोय या गडावरून. 4.25 महिने आपण गडावर थांबलोय. त्याच्या आधीचे 4 महिने असं 8 महिने या गडावरती थांबलोय. 1012 सैन्य आपल्या गडावरती आहे. आपण सिद्धीकडे आता भेटीला बोलवलंय सिद्धीने. पण आपल्या गडाच्या पायथ्याशी गेलं तर तुम्ही पकडलं जाणार, सगळं सैन्य मारलं जाणार, किल्ला पण जाणार. राजे काही नाही, आपल्याला 1000 मावळ्यांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. या गडावरून जर सुरक्षित बाहेर पडायचं आहे मला 2 दिवसाची मुहलत द्या, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. तर बहिर्जी नाईकांनी जंगलाचा खडतर रस्ता दाखवला. लांबचा पल्ला आहे, इथून पुढे गेले की मागे
मागे जे 7 पठार दिसतात ही 7 पठार ओलडून पुढे करपेवाडी, धनगरवाडा, पांढरपाणी, पावनखिंड आणि त्याच्या पुढे विशाळगड लागेल. लांबचा पल्ला आहे पण या मार्गातूनच बाहेर पडू शकतो राजे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. तर करायचं काय? 2 दिवसाची मोहलत दिल्यानंतर राजाने निर्णय दिला या मार्गातून आपण बाहेर पडायचं. पण बहिर्जी नाही गडाच्या पायथ्याशी गेले. जिथे तुम्ही गडावर येताना पहिला पुतळा बघितला असेल तर शिवा काशीरांचा पुतळा, 2 नंबरचा पुतळा तो बाजीराव देशपांडेंचा पुतळा. ते गडाच्या पायथ्याशी राहणारी शिवा नाही म्हणजे शिवा काशीद यांना गडावरती आणलं होतं. किंवा तुम्ही राजांसारखं दिसताय, जर का तुम्हाला आम्ही संधी दिली छत्रपती शिवाजी राजे म्हणून सिद्धीच्या भेटी जाण्याची तर जाल का? तो म्हटला राजांसाठी मी माझा एखाद्या जीव पण देऊ शकतो. अशा वेळी राजांसमोर उभा केला तर राजांचे जुने कपडे, राजांचा जुना पोशाख, राजांसारखा जिरोट करून राजांचं बरोबर गेलं तर राजे म्हणाले कोण माझ्यासारखं दिसणार माझा आमचे कल. राजा हसता शिवा नाही म्हणजे शिवा काशीद तुमचा डमी रोग घेऊन सिद्धीच्या भेटी जाणार. सिद्धी सैन्याला कुठे माहित आहे ना तू राजे कसे दिसतात तुमच्यासारखे दिसतात तुमच्या ऐवजी आपण ह्यांना पाठवू. राजे म्हणतात जाता तर जाऊ नका. गेला तर तुम्ही मारला जाल. सिद्धी तुम्हाला तिकडे परत सोडणार नाही. गेला तर तुम्ही तिकडे मारला जाल, जिवंत परत येणार नाही. सिद्धी तुम्हाला तिकडे मारून टाकेल, तोडून टाकेल. तरी तो म्हणतो राज मी मेलो तर चालेल, माझा इतिहास 1000 साल चालत नाही, पण तुमच्यासारख्या राजाला जगणं गरजेचं आहे. हिंदू स्वराज्याला तुमच्यासारख्या राजाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही गडावून सुरक्षित बाहेर पडा. राजे म्हणतात याबद्दल तुला काय हवंय? जागा, जमीन, सोनं, वतनदार. राजे मला यातलं काहीच नको आहे. मी या कोणत्या गोष्टीसाठी तयार नाही झालोय. मग सांग जिथे माझं मरण जाणार आहे. आम्ही 4.25 महिने गडावरती अडकलोय, तोंडावरती मरण दिसतंय, तरी मरण पत्करायला चाललाय कशासाठी? तो राजांना उत्तर देतो राजा मी दिसतोय तुमसारखा पण जन्माला छत्रपती शिवाजी राजे नाव घेऊन जन्माला नाही, पण मरताना छत्रपती शिवाजी राजे नाव घेऊन मरू शकतो. मग डमी शिवाजी काचे ना राजे मला 100 दिवसा राजावर नाही जगायचं आहे. मला 1 दिवसा राजावून मेलं तरी चालेल. त्यामुळे राजे माझी संधी विरावून घेऊ नका. अशा वेळी राजाने त्याला शाबासकी दिली. तेव्हा तो म्हणतो तुमचं कपडा अंगाला लावलं. राजा त्याचवेळी शिवा नाही मेला हा डुप्लिकेट शिवाजी राजा तयार झाला. अशा वेळी त्यांना पालखीत बसून पनागडचा फेरफटका मारण्यासाठी पाठवलं. आपले सुद्धा मावळे ओळखू शकत नाही राजे कसे दिसतात. त्यांना वाटलं राजे आले मग सलाम करू लागले. ज्या ठिकाणी आपले मावळे ओळखू शकत नाही सिद्धी सैनिक काय ओळखणार आहे. मग त्यांना ठरल्याप्रमाणे ट्रेनिंग दिलं, ते चालवलं जातं. ट्रेनिंग दिलं ते शिकवलं जातं आणि राजे चालतात कसं, बोलतात कसं, दुश्मनाच्या कब्जामध्ये पाठवायचं आहे. आणि 12 जुलैला सायंकाळच्या वेळी गडाच्या पायथ्याशी पाठवायचं आहे. मग त्यांना पूर्णपणे शिकवून दिलं. आणि राजाने 11 जुलैच्या रात्री हजारोची फौज टप्प्याटप्प्याने या साईडला बाहेर काढली. कारण एकाच एवढं सैनिक घेऊन बाहेर पडू शकत नाही. लांबचा पल्ला शिवा काशीद गडाच्या पायथ्याशी गेले तर ते पकडले जातील. आपल्याकडे सैन्य पिछा होणार या राजांना खात्री होती. पण राजाने सैन्य आधी पुढे पाठवलं आणि गडावरती मोजकं सैन्य ठेवलं. रायाजी बांधल, कोयाजी बांधल, बाजीराव देशपांडे आणि पुलाजीराव देशपांडे सैन्य एवढंच गडावरती राहतं. आणि शिवा काशीरांना 12 जुलै 1660 गडाच्या पायथ्याशी पाठवलं. ती पालखी वाजत गाजत गेली. सिद्धी सैन्याला वाटलं तर आपण आपल्या घरी परतणार, राजे पकडले जातील. मग सिद्धी भ्रमात खुश असतो आणि ती पालखी गडाच्या पायथ्याशी जेव्हा वाजत गाजत गेली पालखी डोकं मिळलं तर राजेच दिसतायत. ती पालखी रोखली गेली आणि चारी बाजूनी बातमी लागली शिवा पकडा गया, शिवा पकडा गया. त्यांना वाटलं राजे पकडले गेले. त्यामुळे गडाचा वेढा कमकुवत झाला. सैन्य गाफील झालं आणि वाऱ्यासारखी आपल्या गुप्तहेरांच्याकडून गडावरती बातमी येते राजे शिवा काशीद गडाच्या पायथ्याशी पकडले. तेव्हा राजांना दुसरी पालखी काढावी लागली. जसा गडाचा वेढा कमकुवत झाला सैन्य गाफील झालं आणि त्यांना खात्री पकडले राजे. तेव्हा राजांनी दुसरी पालखी काढली गेली. ते शिवा काशीद पकडले. तर राजे या पालखीत बसून इथून बाहेर पडतात. राजे मागचे 7 पठार क्रॉस करतात. तर 7 पठार क्रॉस केल्यानंतर राजे म्हणतात काळोखाची वेळ झाली, आपल्याला डोंगरदऱ्या पारखत जायचे आहे. लांबचा पल्ला आहे, पालखीतून जाणं शक्य नाही. वरून धोधो पाऊस आहे, लांबचा पल्ला गाठतोय. आणि शिवा काशीद गडाच्या पायथ्याशी गेले. एखाद्या चुकीवरून एखाद्या भाषेवरून पकडला जाईल, मारला जाईल, आपला पिछा नक्की होणार. पालखी सोडा, पालखीतून जाणं शक्य नाही. राजे पालखी सोडून मावळ्यांसोबत पायी निघून गेले. पण शिवा काशीद गडाच्या पायथ्याशी अडकले गेले. सिद्धी हसू लागला, शिवा पकडा गया, शिवा पकडा गया. त्याला पण कळायला तयार नाही. जे शिवा काशीद असतात ते म्हणतात तू की असणे लगायचो तो मरणेवाला आहे. तर सिद्धीला वाटतं काही वेळात अफजल खानाचा मुलगा फाजल खान इथे येईल. हे अफजल खानाकडे शिवा काशीदनं सोपवलं की मला किल्ला मिळाला तयार आणि मी इथून निघून जायला तयार. त्यामुळे सिद्धी त्या भ्रमात खुश असतो. पण काही वेळा तिकडे शिवा काशीद जो असतात तर त्याला म्हणतो तू की असणे लगायचो तो मरणेवाला कुछ देर के बाद. पण जेव्हा अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिकडे येतो, शिवा किधर है, शिवा किधर है, ये शिवा है, ये शिवा नहीं हो सकता, शिवा दिखता कैसा मेरे को पूछ लो, शिवा को पहचानना है तो उसके सर का ऊपर का टोप हटाओ. यहाँ पे नाखून है क्या देखो, जो सैयद बना ने शिवा के सर पर घाव किया था प्रताप के नीचे, और नाखून नहीं तो डमी है, ये डुप्लीकेट है. हाँ शिवाजी से दिखने वाला दूसरा कोई है, हमारे साथ दगा हुआ है, असली शिवाजी किले पर उगा तो भाग जाएगा. मग रागाच्या वेळा शिवा काशीदनं मारलं आणि शिवा काशीद छाती ताटपणे उभे राहतात. आता मी मरणाला तयार आहे, माझा राजा तर उशीर बाहेर पडलाय. फाजल खानाने मला बरोबर ओळखले आहे. मग शिवा काशीद जोराचे हसा लागतात. त्या रागाच्या वेळा शिवा काशीद मारले गेले आणि राजांचा पाठलागानं सिद्धी सैन्य गडावरती आलं. पण राजे गडावरती राहिले. राजे गेले कुठे? राजे कोकणाच्या दिशेने विशाळगडला उतरले असतील. मग सिद्धी सैन्य रातोरात आपल्या सैनिकांचा पिछा चालू करतं. पण आपल्या सैनिकांना जाणीव होती कोणत्या क्षणी आपला पिछा होत असणार आहे. पण आपलं सैन्य एवढ्या ताकदीने आणि स्पीडनं चालतं. 16 तास जंगलाचा प्रवास, तो पाऊस, गुडघाभर चिखल, जवळचे त्रास सहन करत आपलं सैन्य रात्रभर प्रवास करत असतं. कोणत्या क्षणी आपल्या राजांचा जीव वाचवणं गरजेचं आहे. दुश्मन लोक आपला पिछा करत असतील, गनिम पिछा करत असतील, पण सैन्य रात्रभर प्रवास करत असतं. पहाटेच्या वेळी पावनखिंड म्हणजे पांढरपण या गावात पोहोचतं. काही अंतरावरती पावनखिंड लागते. पावनखिंडीत गेल्यानंतर बाजीराव देशपांडे राजांपेक्षा वयाने मोठे असतात. ते राजांना म्हणतात राजा एक काम करा, हे 300 सैन्य घ्या, बांधल सैन्य घ्या, तुम्ही इथून सरळ विशाळगड गाठा. गडावरती पोहोचला की 5 तोफांचे बार द्या. शिवा काशीद केव्हाची मारले गेले असतील, रातोरात आपला पिछा चालू असेल, येणार गेले मला आम्ही तेच रोखून देऊ. राजा ऐकायला तयार नाही. बाजी तुम्ही विशाळगड चला. बाजी सांगतात राजे लाख मेले तर चालतील, लाखांचा पोचिंदा जगलाच पाहिजे. जोपर्यंत विशाळगडच्या बुरुजावरून 5 तोफांचे बार उडणार नाही, बाजी खिंडीतून कुठे चालणार नाही. जर आम्ही राजे तुमचा जीव वाचू शकत नसेल तर आमचा जीव काय कामाचा. राजे वेळ कमी आहे, निघा आता तुम्ही.
तुम्ही. राजाने अशा बोलून बाजीराव देशपांडेने विशाळगडला पाठवून दिलं. बांदल समेत कोयाजी बांदल बाजीराव देशपांडे कोयाजी बांदल सेना घेऊन राजांसोबत विशाळगडला निघून गेले. तर बाजीराव देशपांडे पावनखिंडीत 300 सैन्य घेऊन थांबतात. सांगतात आपल्याकडे 300 गनिम आहे, पुढून 40 गनिम आपला पिछा करतोय. आपल्याकडे 300 सैन्य आहे, पुढून 40 गनिम आपला पिछा करतोय. येणार गनिमाला इथेच तोडायचा, इथेच मारायचा आहे, इथेच आडवा करायचा, एकेकाच्या रक्ताची पाठ ओढवा. आपण राजाला शबूत दिलाय, जर आपल्या राजाचा जीव वाचवू शकत नसेल तर आपला जीव काय कामाचा. येणाऱ्या गनिमाला इथेच तोडायचा, इथेच मारायचा, कारण राजाने आपण शबूत दिलाय. जोपर्यंत कानावरती तोपेचे बार पडत नाहीत, मनगडात ताकद आहे, तोपर्यंत लढत राहायचं, झुंजत राहायचं. एखाद्या वेळेस आपला जीव गेला तरी चालेल. या प्रत्येकाचा नाव खिंडीमध्ये कोरला राजांसमोर आपल्या जीवाची पर्वा नाही करायची, पण मागे सरायचं नाही, कारण राजांना आपण शबूत दिलाय. आपलं सैन्य पूर्ण ताकदीने उभं राहतं. दगडांचा साठा गोळा केला. तो काही वेळात सिद्धी सैनिकडे पोहोचतो. लढाई चालू होण्याच्या वेळी दगडाचा हमला झाला गेला, त्यांच्या वाटा बंद केल्या. जसं सिद्धी सैन्य वरती आलं, लढाई चालू झाली. 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास एवढ्या ताकदीने आणि फास्ट युद्ध चालतं. आपलं सैन्य 16 तास प्रवास करून 5 तास परत युद्धाला सैन्य उभारलं असतं. सैन्य एवढं ताकदीने लढतं. 10 ते 20 फौज सिद्धी संपवली. पण जसं सैन्य वाढायला लागलं, आपलं सैन्य हवं टप्प्याटप्प्याने कमी आलं. काही वेळात रायाजी बांधल मारले, काही वेळात फुलाजी देशपांडे मारले गेले. आणि आता बाजीराव देशपांडे एका हातामध्ये 15 किलोची तलवार, दोन्ही मध्ये 30 किलोची तलवार, अंदाजे वजन 59, वजन असतं 180 किलो. एवढ्या दिप्पाड सैन्यासमोर जायचं कसं. सिद्धी सैन्य जवळ जायला घाबरलं. 8-8 धर्मस लढणारा बाजींना पाडायचं कसं. यांच्या डोळ्यात भेटलं लाल बुंद डोळे. अखेरकार लांबून त्यांच्या पोटामध्ये गोळी मारली, अंगावरती तलवारीचे घाव केले. बाजींच्या डोक्यापासून पायाच्या नकामध्ये रक्ताच्या धारा लागतात. पण बाजींनी स्वतःच्या मनाची निर्णय काम केला असतो. माझा राजा अजून पोहोचले नाही, कानावरती तोपेचे बार पडले नाही, अंगाची चाळण झाली तर चालेल, पण जीव गेला तर चालेल. खिंडीतून मागे सणारा राजांना शबूत दिलाय. पण बाजी दोन्ही हाताने खिंडी लढत असतात. पण अखेरकार बाजींच्या तलवारी तुटल्या, तर त्या जानपट्टे घेऊन लढत असतात. अखेरकार राजे 5 तासामध्ये विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले. बाजी मागे वळून सुद्धा बघत नाही, सैन्य किती शिल्लक आहे. राजांना शबूत दिलाय. राजे त्या विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचल्यानंतर सुभेदार सुर्वे यांच्या शिर्क्यांचा वेढा होता. हा वेढा तोडा, माझा बाजी तिकडे मरणाला तोंड देत आहे. गडावरती जाऊ आणि तोफांचे बार करा. बाजीला कळून आपण गडावरती सुखरूप पोहोचलोय. बाजी तोफांची वाट बघत अंगाची चाळण करून दिसेल. जेव्हा मावळे तोफांचा बार करायला वरती गेले सुभेदार सुर्वे यांच्या शिर्क्यांचा वेढा तोडून, त्या बाजीकडे लढतात. पण काळा जाऊ पडतो आणि बाजींच्या मुडक्यावरती तलवारीचा घाव पडतो आणि बाजी रक्ताच्या थारात कोसळले गेले. आणि शेवटी तिकडून तोफांच्या बाजूला बाजीने शेवटची तो ऐकली. तर बाजी मला राजा पोहोचलं वाटतं. धन्य राजे, लाख मेले तर चालतील, लाखांचा पोचिंदा जगलाच पाहिजे. आणि बाजीने आपला खिंडीत सोडला. त्यांच्या आणि सैन्याच्या रक्ताने पावन झाली ती खिंड. म्हणजे त्या खिंडीला पावन खिंड. 12 जुलै 1660 वार होता गुरुवार, आषाढ शुद्ध पौर्णिमा होती. तर राजांची पालखी 16 तासाच्या मार्गातून गेली. राजांना जाण्यासाठी 16 तास लागले. आपल्याला 2 दिवस लागतात. याला म्हणतात राजदंडी मार्ग. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यामध्ये हिरवा पाला टाकायचे, कारण की आपले सैनिक आपल्या सैनिकांना संदेश दिला पाहिजे. शत्रू सैनिक खालून येतोय तर गवताची पेंडी पेटवायची, त्यामध्ये हिरवा पाला टाकून धूर करायचे. नसेल तर संध्याकाळच्या वेळेत आग लावल्याची मशालीचा इशारा दाखवायचा. एक लाईन मध्ये बुरुज असल्यामुळे आपल्या पलीकडच्या सैनिकांना संदेश पोहोचायचा. शत्रू सैनिक येतोय, अलर्ट राहिलं पाहिजे. त्याच्या बुरुजांचा वापर करायचा. दुतोंडी म्हणजे दोन्ही तोंडाचा बुरुज म्हणजे टेहणी करणे, वॉच करणे, शत्रू सैनिकांची देखरेख करणे. वरती गेला की मागच्या साईडला तुम्हाला ते पठार दिसेल. आता जे दाखवतो जाडीतून तुम्हाला जाडी असल्यामुळे जास्त दिसलं नाही, पण इथून सिंगल पठार दिसेल. आणि ही दक्षिण साईड आहे. दक्षिण ही आता उत्तर साईड आहे. उत्तरच्या अपोजिट दक्षिण आणि पश्चिमेला गेलो आपण. शेवटी इकडे पहिल्यांदा नाश्ता करत जेवायला थांबला होता तुम्ही. तिकडे गेलं की मागची पठार ऑटोमॅटिक दिसतील. एकच पठार आहे, पण या तटबंदीमुळे हे दिसतं आणि तिकडे गेलं की ते दिसतं. ते बॅकची पठार दिसतं. या साईडला मसाईचं पठार. राजे ती पठार क्रॉस करून पुढे 7 पठार ओढून करपेवाडी, धनगरवाडा, पांढरपाणी, पावनखिंड आणि मग विशाळगडला गेले. पद्मावत पिक्चर बघितलाय, तिथं पण शूटिंग त्या पठारावरती झालं. तर मसाईच्या पठारावर वरती जावा, फोटो घ्या, परत चालेल. लवकर या. सगळ्यांच्या आधी फोटो काढणं. इमारत दिसत होती आपल्याला गडाच्या खाली येताना. गड उजव्या साईडला इमारत दिसत होती गड चढताना. हे पीडब्ल्यूचं गेस्ट हाऊस आहे, इंग्रजांच्या काळातलं सर्किट हाऊस. याला लागून जी इमारत आहे सज्जा कोठी. ज्या ठिकाणी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती, तिथे पण अशीच बिल्डिंग दिसते. ही पन्हागडावरची बिल्डिंग आहे. ही पन्हागडाची बिल्डिंग दिसते आपल्याला. सज्जा कोठी म्हणून इमारत आहे. आदिलशाहीच्या कारकिर्दीत बांधली गेली इमारत होती. इमारतीचं पूर्वीचं नाव होतं सजरी महल. आता त्याचं नाव सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत. याच इमारतीत राजांची गुप्त मीटिंग, गुप्त बोलणी, सिक्रेट बातमी याच इमारतीत चालायची. याच इमारतीत राजांनी आपले मोठे चिरंजीव, आपल्या पोटचा गोळा शंभूराजे यांना नजरकैदेत ठेवला असं म्हटलं जातं. पण नजरकैदेत संभाजीराजे नव्हते. संभाजीराजांचं काही दिवसाचं वास्तव्य होतं. किल्ला नजरेसमोर ठेवायचा. हा किल्ला सोडून दुसऱ्या गडावायचा नाही. मग संभाजीराजांचं काही दिवसाचं वास्तव्य होतं. मग सज्जा म्हणजे गॅलरी आणि कोठी म्हणजे इमारत म्हणलं जातं. संभाजीराजांचे आरोप लावले होते घरगुती राजकारणामुळे. पण राजांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाईंची चिरंजीव राजाराम, सईबाईंची चिरंजीव संभाजीराजे. सईबाई तर संभाजीराजे 2 वर्ष
वर्ष असताना गेला. त्यांचा सांभाळ सोयराबाईंनी केला. तर सोयराबाईंनी वाटत होतं की आपल्या मुलांना राजा बनावं, म्हणजे राजारामांनी राजा बनावं, संभाजीने राजा बनवायचं नाही यासाठी संभाजीरावांचे आरोप लावले गेले. त्यांनी दुश्मनाची हातमिळवणी केली गेली आहे. त्यांना राजा उदयास नाही यासाठी कट रचला गेला. अण्णाजी पंतांनी सोयराबाईंचा कट असतो की संभाजीरावांना राजा उदयास नाही आणि राजांची त्यांनी कानभरणी केली. शंभूराणी दुश्मनाची हातमिळवणी केली. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पण शेवटी बाप लेखांच्या जे बोलणं झालं होतं ते त्यांना माहिती नव्हतं. राजांनी दिलेर खानाच्या कब्जामध्ये शंभूराणा पाठवलं होतं गुप्त बातम्या काढण्यासाठी. जेव्हा राजांच्यावरती दिलेर खान चालून आला तर राजा इथून कर्नाटकमध्ये तंजावरला निघून गेले आणि तंजावरला गेल्यानंतर शंभूराजे म्हणजे संभाजी राजे दिलेर खानाच्या कब्जामध्ये जाऊन राहिले. तर दिलेर खानाच्या कब्जामध्ये जाऊन राहिल्यानंतर संभाजीराजांवरती आरोप लागले गेले की दुश्मनाची हातमिळवणी केली. पण राजांना माहित होतं की आपल्या मुलांनी दुश्मनाची हातमिळवणी केलेली नाही. मग संभाजीरावांनी ते काही दिवसात थांबवलं गेलं आणि राजे पन्हागडावरती बाप लेखांची शेवटची भेट झाली गेली 4 डिसेंबर 1679. राजे या गडावर 3 वेळा आले गेले. पहिल्यांदा 1659 आले, 1660 निघून गेले. त्यानंतर राजे 13 वर आले नाहीत. पश्चिमी साईडचा गेट जे 3 दरवाजा आहे 1673 फर्जन मार्फत ते 60 मावळ्यांनंतर किल्ला जिंकला गेला होता. फर्जने कोंडाजी फर्जने. तर राजे सेकंड टाइमला तिकडून आले 6 मार्च 1673 अजून आपण तिकडे जायचं 3 दरवाजा बघायला. आणि तिसऱ्या वेळी 4 डिसेंबर 1679 बाप लेखांची शेवटची भेट पन्हागडावरती होते. त्या शंभूराणा इथे ठेवले आणि राजे इथून रायगडावरती गेले. पण राजांसोबत घातपात झाला गेला. राजांचा मृत्यू घडवून आणला. राजे विषबाध्यामध्ये म्हणजे राजे स्लो पॉयझनिंग मध्ये गेले. ही बातमी संभाजीरावांपर्यंत पोहोचली नाही. राजे विषबाध्यामध्ये म्हणजे राजे घातपातामध्ये गेले. ही बातमी संभाजीरावांपर्यंत पोहोचली नाही. आपले वडील गेले. संभाजीरावांना 13 दिवसांनी लेट बातमी कळते की आपले वडील गेले. त्या संभाजीरावांच्या इकडे ज्या संभाजीरावांना तिसरे सेनापती आंबीराव मोहिते राजारामचे सख्खे मामा संभाजीरावांचे सावत्र मामा इकडे येऊन सांगतात शंभूराजे राजे गेले. सगळ्यात दुःखद बातमी त्यांना कळते. अरेस्ट करण्यासाठी अण्णाजी पंत इथे आले असतात. अण्णाजी पंतांना पहिली आणि शेवटची वॉर्निंग संभाजीरावांनी इथे बजावलं गेलं. तुमची पहिली आणि शेवटची ती ताकीद आहे. तुम्हाला इथे पहिली चूक माफ केली जाईल, दुसरी चूक माफ केली जाणार नाही. पण रायगडावरती गेलं जेव्हा दुसरी चूक लक्षात आली तर त्यांना हाती पायकडून मारलं. सोनू पंतांना जंगलामध्ये सोडलं आणि ज्या सोयराबाई होत्या त्या राणी बनून किल्ल्यावरती राहतील, स्वराज्यामध्ये दखल घ्यायची नाही असं संभाजीने आदेश काढले. संभाजीतून राजे झाले. तिथून त्यांनी 9 वर्ष लढाई केल्या. 9 वर्षांनंतर संगमेश्वरून संभाजीरावांना पकडलं गेलं. त्यांच्या मेमण्याने पितूर गेले. म्हणजे दुश्मनाला औरंगजेबाला सांगितलं गेलं संभाजी कुठे तर संभाजी तिथून पकडले गेले. नंतर 40 दिवस त्यांना हाल करून मारलं संभाजीरावांना औरंगजेबांना. म्हणजे औरंगजेबने हाल करून मारलं छत्रपती संभाजीरावांना. कुठे मारलं गेलं तर तुळापूरमध्ये, पुण्यामध्ये. तुळापूरमध्ये संभाजीरावांना मारलं गेलं. त्यांच्या इथून काही दिवस वास्तव्य होतं. मग सज्जा म्हणजे गॅलरीने कोठीमध्ये इमारत म्हणलं होतं. घाट चढताना वरती घाट संपल्यानंतर एकदम टोकाला आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक झेंडा दिसत होता उंच डोंगरावरती. तर त्या झाडीमध्ये 2 नंबरच्या झाडापाशी भगव्या कलरचा झेंडा आहे. हे डोंगर आहे. त्या डोंगरावरती 1 नंबर झाड आणि 2 नंबर झाडाच्या बरोबर मध्ये भगव्या कलरचा झेंडा आहे. शत्रुसैनिकांना फसवेगिरीसाठी बांधले गेला किल्ला होता तो. त्या किल्ल्याला नाव दिलं पावनगड. त्याने तुपाची वीर गाईचं दूध वगैरे काढून त्या विहिरीमध्ये साठवायचे. खाण्यासाठी नाही, लढायला गेल्यानंतर जखमी लावायचे. त्यासाठी राजाने तो सेकंड टाइमला राजे आले गेले 1673 साली. तर राजाने तो किल्ला बांधून घेतला राजूजी जिजूजी यादव लोकांच्याकडून. कारण की पहिल्यांदा राजे गडावरती असताना सिद्धीच्या वेड्यामध्ये डायरेक्टली तोफींची गोळे गडावरती लागले. म्हणून याला संरक्षणासाठी दुसरा जॉईंटचा किल्ला राजाने बांधून घेतला दुसऱ्या वेळी येवालीसला. तिथं पावनगड तो मागचा ज्योतिबा या दोन्ही डोंगराच्या मधून तुमची गाडी सरळ पुढे आली. हा ब्रिज दिसतो का इकडे समोर उजव्या साईडला जिथून गाड्या येतात दिसतात टॉवरच्या खालच्या साईडला. इकडे किल्ल्याचा मेन एंट्रन्स गेट होता 4 दरवाजा. तिथे जुनी बुरुज दिसतात बघा, तुटले गेले रोड दिसतो, तटबंदी दिसते. त्या किल्ल्याचा मेन एंट्रन्स गेट 4 दरवाजा इंग्रजांनी 1844 तोडला म्हणून तुमची गाडी तिथून गडावरती आली. नाही तर तुम्हाला तिकडे गाडीला वरती चालत त्या बदल लागतं. तुमची एंट्री तिथून झाली तेव्हा तुम्हाला हीच इमारत खाले म्हणून उधर में नीचे वाला हिस्सा है, ऊपर वाले के लिए ऊपर से जाना पड़ेगा. चला चला जाऊन आले
बघा आता ही आपण अंधार बावडीने इमारत बघतोय. ही आदिलशाहीच्या कारकिर्दीत बांधली गेली बिल्डिंग होती. हे साधारण हिजरीचं 900 म्हणजे 15व्या शतकाच्या आसपास बांधली गेली बिल्डिंग होती. या इमारतीचं पूर्वीचं नाव होतं त्या काळात श्रीनगर उप शिंगारबाव. छत्रपती शिवाजीराजे जेव्हा आले गेले त्या राजाने प्रत्येक इमारतींची नावं बदलली गेली. तसं इमारतीचं नाव बदललं गेलं. तसं किल्ले पन्हागड असं नाव दिलं गेलं गडाला. बंदकालाचं किल्ले पन्हागड असं नाव दिलं. तसं इमारत नाव अंधार बावडी. अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे वीर कोकणी भाषेचा शब्द आहे. शत्रू सैनिकांचा जर गडावरती अटॅक केला गेला तर किल्ला हे समजून बॅकसाइडला फक्त एकच मजला दिसतो आणि तळमध्ये असणारी वीर आहे. हा दुसरा चोर रस्ता आहे. तिसरा सैनिकांना उठण्या बसण्याचं ठिकाण आणि वरून टेहळणी करण्याचं ठिकाण. शत्रू सैनिकांचा अटॅक केला तर वरचा मधला तुटू शकते. अंधारमध्ये असणारी जमिनीमध्ये असणारी वीर आहे ही सुरक्षित राहू शकते. गडावरती संकट आलं गडावर शत्रू सैनिकांनी अटॅक केला तर आपल्या सैनिकांना सुरक्षित पाणी पिण्यासाठी गडावरती एकमेव वीर असावी. आणि गडावरती ज्या ओपन विहिरी होत्या पूर्वीच्या शत्रू सैनिक यायचा युद्धाच्या जे आपल्या सैनिकाला आजारी पडायचा आहे तर पाण्यामध्ये विष बाधित पळून जायचा. म्हणजे जेणेकरून आपला सैनिक आजारी पडला युद्धाच्या आपला सैनिक उभा राहणार नाही. त्या आजारी पडले तर विष बाधी होतील. गडावरच्या ओपन विहिरीमध्ये 100 विहिरी होत्या त्यामुळे शत्रू सैनिक विष टाकून पळून जायचा. मग आपल्या सैनिकाला सुरक्षित पाणी द्यायचं आहे आणि अंधारामध्ये ठेवलेली विहीर होती. अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे वीर. लांबून बघितलं एक मजला दिसतो आणि जमिनी लेवल पासून अजून 2 मजले खाली आहेत. ही तळमजल्यामध्ये असणारी 7 ते 8 फुटावरती पाण्याची विहीर आहे. दुसरा चोर रस्ता आहे. तिसरा सैनिकांना उठण्या बसण्याचे ठिकाण वरून टेहळणी करण्याचे ठिकाण. सैनिकांना सुरक्षित पाणी पिण्यासाठी तिथे ज्या ठिकाणी रात्रंदिवस पहारा आहे अशा ठिकाणी अंधारामध्ये ठेवलेली विहीर. दुसरा चोर रस्ता म्हणजे गडावर वाटा 3 होत्या. एक पूर्वेला एक पश्चिमेला उत्तरेला. पूर्वेचा गेट 6 नंतर गडाची मेन दरवाजे बंद व्हायचे. गडावरती जर अचानक आक्रमण किंवा अचानक हमला झाला आपल्या सैनिकाला गडाच्या बाहेर जायचं आहे तर आपल्या गडावरती संध्याकाळच्या वेळेस आपल्या सैनिकाला गडाच्या बाहेर जाण्यासाठी हा चोर रस्ता बनवला गेला. सायंकाळच्या वेळी गडावरती अटॅक केला आक्रमण झालं आपल्या सैनिक इथून गडाच्या बाहेर जाऊ शकतो. चोर रस्ता इथे उठण्या बसण्याचं ठिकाण आणि वरून टेहळणी करण्याचं ठिकाण. अंधार म्हणजे काळोख आणि बाव म्हणजे वीर. गडाच्या बाहेरून गुरु दिसतो आणि गडासमोर इमारत दिसते. आतमध्ये जाऊन बघून या तिथं आपण बघतो. या साईडला कोल्हापूर लागतं. इथून 20 किलोमीटरची कोल्हापूरच्या बिल्डिंग दिसतात त्या मागे एकदम गडबंदीतून बघायच्या. गडबंदीतून पुढे बघायचा आपल्याला तरी बिल्डिंग कोल्हापूर आहे. इथून 20 किलोमीटर 20 किलोमीटरवरती कोल्हापूर लागतं. हे समोरचा एरिया बघतो आपण. तुम्ही आला पूर्वीपासून एरिया बघताय. सिंधुदुर्ग जिल्हा असतो या साईडला 71 ते 180 किलोमीटरवरती सिंधुदुर्ग जिल्हा असतो. आणि मागच्या साईडला इकडे पठारा बघा. या साईडला पठार बघा. राईट साईडला दिसतात का पश्चिमे साईडला. आता आपण उत्तरेला गेलो तर सिंगल पठार आपल्याला दिसत होतं. इथून पाहिल्यानंतर एकसारखे 7 पठार दिसतात आपल्याला. ही राजांनी 7 पठार ओढून राजे विशाळगडला गेले. या साईडला रत्नागिरी जिल्हा असतो 120 ते 30 किलोमीटरवरती रत्नागिरी जिल्हा. इकडे जे पठार दिसतात ना मागे मसाईचे पठार म्हटलं तर मागं बसते कोण नाही ना आपल्याला
राजा बोलला 1052 ते 11 ते 12 मध्ये त्यांना हा दरवाजा बांधला गेला. आदिलशाह अजून खाली 2 दरवाजे बांधले, असे मिळून 3 दरवाजे झाले. जिकडून तुम्ही पूर्वेपासून गडावरती एंट्री केली सकाळी, तो किल्ल्याचा मेन एंट्रन्स गेटचा 4 दरवाजा, इकडे असे 4 दरवाजे इंग्रजांनी तोडले गेले. त्यामुळे ते बघता आले नाहीत आपल्याला. आता बघण्यासाठी 3 दरवाजे पश्चिमेचे गेट आहेत. खालच्या साईडला पहिला मधेश्वरांना तिसरा दरवाजाचं बांधकाम आहे सीसामध्ये. तर दरवाजा तिथे नाही, तर दरवाजा इथे असायचा. 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे, त्यामुळे लाकडी दरवाजे राहिले गेले, लाकडी दरवाजे तुटले गेले. थोडंसं मागे सारखा इथे लॉक सिस्टीम आणि तुम्हाला बांधकाम दाखवतो. दरवाजा इथे असायचा, इथे तिसरा मधेश्वर आणि खाली पहिला दरवाजा. आपल्या घरामध्ये आपण दरवाजे बंद करण्यासाठी दरवाजा बॅक साईडला बिजागरे लावतो, लोखंडी पट्टीच्या बिजागरे असतात. तर इकडे दगडी बिजागरे आहेत, दिसतात का? आणि दरवाजा जेवढा उंचीला असायचा तेवढं इथे खाचलं जायचं आणि त्या बिजागरीमध्ये अडकवायचं. आपण पुढे ढकलला की पुश केला की वर्किंग मध्ये यायचा, पुढे मागे व्हायचा. आणि बिजागरीचा वापर करताना हिंजेस म्हणतो आपण. या दगडी बिजागरे आहेत, लाकडी दरवाजे होते त्या काळचे खराब झाले गेले. याचं बांधकाम आहे सीसामध्ये. 3 दरवाजाचं बांधकाम वेगळ्या टेक्नॉलॉजी वेगळ्या धातूमध्ये केलं गेलं आहे. बाहेर साईडला वरती 2 सिंहाची म्हणजे 2 मोराचे चिन्ह होते. आतमध्ये तुम्हाला गणपती दिसेल आणि खाली शिलालेख दिसेल. गणपती मोर आणि सिंह, हे गणपती मोर आणि शिलालेख कॉम्बिनेशन होत नाही, तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याचं बांधकाम सीसामध्ये. सीसा म्हणजे लोखंडी सीसा असतो, तो गरम करून पिळून दोन्ही दगडाच्या सीसा होत गेलेला आहे. गणपती काढणार राजाभाऊ मोरा चिन्ह काढले. गणपती या हत्तीसारखे अफजलखान राजांनी आपल्या कवळ्यामध्ये घेऊन फाडला गेला प्रतापगडाच्या पायथ्याशी. त्यानंतर त्यांची जो प्रतिकृती बनली गेली आहे ही 17व्या शतकामध्ये कोरली गेली. आपल्या राजांची आठवण म्हणजे सासऱ्यांची आठवण कोरली गेली आहे. सर्वात 74 वर्ष तारामणी कोल्हापूरची गादी सांभाळली गेली. तारामणी आपल्या सासऱ्यांची आठवण कोरली गेली आहे. हा विष्णूची चौक आहे, पण इथे विष्णुकुंड विहीर आहे, 5 फुटावर असणारी पाण्याची विहीर आहे. आपण इथे जिथे गाडी लावली ते सगळे स्टॉल वाले विहिरीचं पाणी वापरतात रोजच्या खर्चासाठी. म्हणजे पिण्यासाठी नाही, कोण गटरासाठी पाणी वापरतो. रोजचा 1000 ते 5000 लिटरचा उष्पाळ पाण्याचा तरी पाणी कमी येत नाही. 5 फुटावर असणारी पाण्याची विहीर आहे. 12 महिने विहिरीला पाणी राहतं. ही विहीर कधी भरत नाही, कधी आटत नाही. तुम्ही समुद्र सपाटीपासून 3127 फूट उंचीवरती आहात. 3127 फूट उंचीवरती असतात तरी सुद्धा तुम्हाला 5 आणि 10 फुटावरती पाण्याच्या विहिरी बघायला भेटतात. ही विहीर कधी भरत नाही, कधी आटत नाही. 12 महिने विहिरीला पाणी राहतं. छत्रपती शिवाजीराजांनी दुसऱ्या वेळी किल्ला जिंकला होता फर्जन मार्फत. 6 मार्च 1673 राजे सिद्धीजोळच्या वेड्यातून जे गडावरून बाहेर पडले, या किल्ल्यासाठी 2 मावळे गमावले. त्यामुळे किल्ला जिंकणं सोडून दिलं. आणि एक म्हणजे शिवाकाशी, दुसरे म्हणजे बाजीबी देशपांडे. त्यामुळे राजाने हा किल्ला सिद्धीकडून गेला, सिद्धीकडून मुघलांच्याकडे गेला. मुघलांनी 13 वर्ष या किल्ल्यावरती राज्य केलं. पण 13 वर्षांचा राजांना स्वतःचा राज्याभिषेक करायचा, तो राजे बनणार असतात किंवा हिंदू स्वराज्य स्थापन करायचं आहे. हा किल्ला आपल्या कब्जामध्ये पाहिजे, हा किल्ला आपल्या हाती लागत नाही. तेव्हा कोंडाजी फर्जन नावाचा व्यक्ती तो राजांच्याकडे 1000-2000ची फौज नाही तर मोजके 60 मावळे घेतो, निवडक 60 मावळे घेतले आणि पश्चिमेच्या कडून किल्ला जिंकून दिला राजांना. 6 मार्च 1673 मला 1000-2000ची फौज नका राजे, मला फक्त 60 मावळे द्या. 60 मावळ्यांची राजाने किल्ला जिंकला गेला. त्या चौकामध्ये सोन्याच्या मोराने फुलेतून स्वागत करण्यात आले. असा विष्णू चौक म्हणला जातो. बघू शकता नगारखाना. हा नगारखाना म्हणजे किल्ल्याचे दरवाजे सहानंतर बंद व्हायचे. आपला सैनिक सहानंतर गडाच्या बाहेर असला तर आपल्या सैनिकाला इशारा द्यायचा आहे आणि नगारा वाजवायचा. नगारखाना होता. गडाच्या बाहेर असेल तर त्याला इशारा पोचायचा, तर गडाचा दरवाजा बंद होतो. सैनिकाला इशारा द्यायसाठी नगारखाना. इथे समोर पहिला दरवाजा, हा मध्ये दुसरा, तिसरा दरवाजा, हे 2 दरवाजे समोरासमोर आहेत आणि तिसरा दरवाजा बाजूला आहे. आपल्या घरामध्ये आपण वास्तुशास्त्राने समोरासमोर 3 दरवाजे ठेवत नाही, पण पूर्वीच्या काळची पद्धत अशी होती, दुश्मन लोकांना भडक लागली म्हणून दरवाजे तुटले जातील. हत्तीची रडत किंवा तोफांचा हमला. हत्ती जर म्हणजे आदिलशाने बांधताना काय केलं, याच्या समोर 2 दरवाजे बांधले नाहीत, 2 दरवाजे साईडला बांधले. हत्ती स्पीडमध्ये आला, एकसारखे दरवाजे तोडेल. जर त्याला 2 दरवाजे समोर आणि तिसरा दरवाजा बाजूला ठेवला तर हत्ती 2 तोडू शकतो. स्पीडमध्ये आला तर त्याचा बॅलन्स होणार नाही, हत्ती समोर भिंतीत जाईल आणि तिसरा दरवाजा तोडत जाईल. म्हणजे 2 दरवाजे समोर आणि ह्या दरवाजे साईडला त्याला येताना आपण फोटो मला काय नाही आडवी पडत.
वर्षापूर्वीचा किल्ल्याचं बांधकाम आहे. गुळ चुना माती उडदाची भेंडी म्हणजे आपण खाण्यामध्ये वापरतो. गुळ चुना माती उडदाची भेंडी सगळ्याचं मिश्रण करून याचं बांधकाम केलं गेलं आहे. म्हणजे बांधकामाला हेमाडपंथी बांधकाम म्हणलं जातं. दगडावर दगड ठेवून आपण लोखंडी सिसा होते त्या साईडला सिसा मधला ते गुळ चुना माती उडदाची वापरली गेली. बांधकाम छेकडाचे मॅग्नेट जसं बांधकाम राहिले गेले टिकले गेलेलं आहे. सिमेंटमध्ये असं आतापर्यंत किल्ला सांभाळावा लागतात. गुळ चुन्यामुळे मजबूत ब्लॉक कोकणी दरवाजा असतात 3 दरवाजा आपल्या वापर करतो. पूर्वीच्या काळची ब्लॉक सिस्टीम आगळा असतो. जेवढा दरवाजा उंचीला तेवढा जाडीला असायचा. दरवाजा उंचीला तेवढा जाडीला असायचा. लाकडी ओंडा वगैरे तिकडे टाकायचं आगळ किंवा अडचण म्हणलं जातं. या इकडे मिरची साहेब